हरे कृष्णा। तर श्रीमद भागवतम दूसरा स्कंद अध्याय 5वां श्लोक नंबर 26 नंतर आपण बघतोय। तर या अध्यायामध्ये आपण फक्त सर्व कारणांचे कारण कोण, तर नारद मुनींचे जे प्रश्न आहेत कोणाला ब्रह्मदेवांना जे त्यांनी विचारले होते त्याची उत्तर ब्रह्मदेव देतात आहे। त्याच्यात 5 प्रश्न होते। काय होते? तर यद रूपम यद अधिष्ठानम यद सृष्टम यद संस्थम यद परम यद सॉरी 6 होते। 6 प्रश्न हे सगळे ब्रह्मांडांशी रिलेटेड आहेत। ब्रह्मांडाची लक्षणं काय, त्यांचा आधार काय, त्यांचं निर्माण, त्यांची निर्मिती कशी झाली आणि ते कशावर स्थित केले जातात, कशावर अवलंबून आहे आणि कसे स्थित केले जातात आहे आणि कशाने बनलेले आहेत, त्याचे घटक काय, त्याची उत्तर देताना आपण बघतो की ब्रह्मदेव वारंवार सांगतात की नारायण परा देवा, तर नारायण आणि वासुदेव बेसिकली हे उत्तर त्यांच्या यद परम यद अधिष्ठानम यद रूपम, हे सगळ्यांची उत्तर काय दिलेली आहे? वासुदेव आणि या आणि नारायण हे उत्तर दिले। या सगळ्या सृष्टीचा आधार आणि आश्रय कोण आहे? तर भगवान नारायण आहे। त्यानंतर भगवंत जीवतत्व जे बेसिकली ब्रह्मा काय, ब्रह्मतत्व काय आहे, तर आपण 4 तत्व बघितले। काय? जीवतत्व, शिवतत्व, विष्णुतत्व आणि कृष्णतत्व। त्याच्याबद्दल आपण बरीचशी चर्चा मागे केली होती की ब्रह्मा जे आहे हे जीवतत्वामध्ये सगळ्यात प्रगत जीव आहे, ज्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रीकृष्णांचे गुण आहेत। कोणी कितीही प्रयत्न केला तरी व्यक्ती शिवतत्व होऊ शकत नाही, विष्णू तत्व होत नाही, कृष्ण तत्व होऊ शकत नाही, तो जास्तीत जास्त ब्रह्मा होऊ शकतो। आणि शिवतत्व हे परमनंटली शिवतत्व झालेले आहे। जसं दुधाचं दह्यामध्ये जसं रूपांतर होतं त्याप्रमाणे। आणि विष्णू तत्व म्हणजे काय, तर श्रीकृष्ण हे जे आहे या जे जीव आहेत तटस्थ शक्ती यांची जेव्हा इच्छा होते की बहिरंगा शक्तीचा आश्रय जेव्हा घ्यायचा आहे, तेव्हा त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी भगवंत स्वतःचा विस्तार विष्णू तत्वामध्ये करतात, जे मेंटेन करतात या जे कंडिशन सोर आहे, जे या बद्ध जीव आहे त्यांच्यासाठी। आणि कृष्ण तत्व हे सदैव आपल्या गोलोक वृंदावनामध्ये अनंत लीला करतात। हे तत्व आपण बघितलं। तर आता हे आपण 21 पासून सुरुवात केलेली आहे यत सृष्टम, सृष्टीच्या निर्मितीबद्दल। नभस्तोथ विकुर्वाणात अद्भुत स्पर्श गुणो अनिल परान्वयात शब्द अवांछ प्राण ओज सरोवर वायोरपि विकुर्वाणात कालकर्म स्वभावतः उपद्यतः तेजो वै रूपवत स्पर्श शब्दवत तेजसस्तु विकुर्वाणात आसीदंभो रसात्मकं रूपवत स्पर्शवच्चाभो घोषवच्च परान्वयात विशेषस्तु विकुर्वाणात अंभसो गंधवान भूत परान्वयात रसस्पर्श शब्दरूप गुणान्वित। ही आकाश रूपांतरित झाल्यामुळे स्पर्शाचा गुणधर्म असलेल्या वायूची निर्मिती। हे कशाप्रमाणे हे घटक निर्माण झाले, काय कुठले घटक, तर हे 5 मूलभूत घटक आणि 5 तन्मात्रा हे कशा निर्माण झाले ते आपण बघतोय। आकाशापासून काय झालं, निर्माण झालाय, तर पहिले काय, ओम ध्वनी, तर ध्वनीचं रूपांतर आकाशात झालं, आकाशाचं रूपांतर स्पर्शात झालं। आणि पूर्वीच्याच क्रमाने वायू सुद्धा शब्द आणि इंद्रिय संवेदना, मानसिक शक्ती व शारीरिक सामर्थ्य या जीवनाच्या मूलभूत तत्वांनी युक्त असतो। काळ आणि स्वभावाच्या ओघात जेव्हा वायूचे रूपांतर होते तेव्हा स्पर्श आणि शब्दासहित आकार घेत अग्नी निर्माण होतो। अग्नी सुद्धा रूपांतरित झाल्याने रस आणि स्वादाने परिपूर्ण असलेल्या जलाची निर्मिती होते। पूर्वीप्रमाणे जलामध्येही रूप, स्पर्श आणि शब्द असतो। तर एक एक घटक जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्या घटकामध्ये पूर्वी त्याचं जे स्रोत आहे, तो ज्याच्यापासून अं, अ, त्याची उत्पत्ती झाली आहे, त्याचे गुण तो घेऊन येतो आणि त्याचा एक वैयक्तिक स्वरूप पण घेऊन येतो।
आणि जल पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वैविध्यापासून रूपांतरित झाल्यावर गंधयुक्त होते व पूर्वीप्रमाणेच ते सुद्धा गुणात्मक दृष्ट्या क्रमशः रस स्पर्श शब्द आणि रूपाने युक्त असते. तर कशा प्रकारे हे सुरू झालं, तर ध्वनी स्पर्श रूप चव आणि गंध हे झाले तन्मात्रा, आणि आकाश हवा अग्नी जल पृथ्वी हे झाले 5 घटक मूलभूत तत्वे. तर अशा प्रमाणे ही तन्मात्रा ही जी आहे कार्यशक्ती आहे, सॉरी, हे द्रव्य शक्ती आहे. या हे आधिभूत म्हणून अ, अहंकाराचा तमगुणामध्ये जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा द्रव्य शक्ती निर्माण होते. तर आपण पहिलेच बघितलंय की कशा प्रकारे जेव्हा भगवंतांचे जे स्व अंश आहेत, अं, म्हणजे बेसिकली जे आपण विभिन्न असतो, बेसिकली आपण जेव्हा अं, आपली इच्छा व्यक्त करतो की मला भौतिक जगात म्हणजे भगवंतांच्या पासून दूर राहायचं, तेव्हा आपली या भौतिक जगामध्ये कारणोदक्ष आहे विष्णूंच्या बेसिकली शरीरामध्ये आपली काय होत आहे, प्रवेश होतो. इन द सेन्स आपण पहिलं बघितलं की भगवंतांच्या शक्तीचे दोन हे आहेत, त्रिपाद विभूती आणि एकपाद विभूती. त्रिपाद विभूती म्हणजे ही अंतरंगा शक्ती जी 75% आहे, 3/4, आणि 25% काय 1/4 ही भौतिक प्रकृती म्हणजे बहिरंग शक्ती. त्या बहिरंगा शक्तीमध्ये आपला प्रवेश होतो. त्यात ही भौतिक प्रकृती प्रथम काय होते, प्रधान म्हणून निर्माण होते. तर आपण पहिले बघितलं की जसं एखादं लग्न कार्य होण्यासाठी आधी सगळे येण्याआधी पहिले काय होतं, मंडप तयार होतो. मंडप तयार होतो, त्याच्यात लागणारी सगळी सामग्री जी आहे ती निर्माण होते. त्याला म्हणतात प्रधान, महत्त्व. त्या म्हणजे प्रधान इन द सेन्स जे गोडाऊन मध्ये आहे ते प्रधान, पण ते ग्राउंडवर आल्यानंतर ते त्याचं काय झालेलं आहे, महत्त्वच झालं. म्हणजे विविध रूपांमध्ये जसं महत्त्व हे 3 गुणांमध्ये विभागलेलं गेलं. महत्त्व हे सत्वगुणामध्ये जेव्हा ही त्याचं रूपांतर होतं, लक्षात घ्या, हा जो हे महत्त्व आहे, आणि त्यानंतर हे महत्व तत्वाचा बेसिक तमगुणामध्ये जो परिवर्तित होतो तो आहे अहंकार. आणि हा अहंकार परत 3 गुणांमध्ये काय होत आहे, तो परिवर्तित होतो. म्हणजे अहंकार रजगुणामध्ये सत्वगुणामध्ये असेल तर ज्ञानशक्ती निर्माण होते. ज्ञानशक्ती म्हणजे मन आणि 10 इंद्रिय देवता हे निर्माण. हाच अहंकार रजगुणामध्ये जेव्हा परिवर्तित होतो तेव्हा क्रियाशक्ती निर्माण होते. म्हणजे प्राण, 10 इंद्रिय आणि बुद्धी. आणि हाच अहंकार जेव्हा तमगुणामध्ये परिवर्तित होतो तेव्हा द्रव्य शक्ती म्हणजे 5 तन्मात्रा आणि 5 तत्व निर्माण. उदाहरणार्थ, तर मंडप समजा आपण बघितला तर मंडपामध्ये पण विविध प्रकारे भाग आहे. जसं विवाह यज्ञ जिथे आहे तिथं सात्विक आहे सपोज. राजसिक कुठे आहे तर किचन आहे. तो किचन एवढा सगळ्यांचा प्रसाद तयार करायचा तर किचन निर्माण करायला, हो की नाही. आणि मग बाकी बेसिकली बाकी पण इतर भाग असतो जिथे पब्लिक बसतं, प्रसाद घेतो, जिथे प्लेट्स कलेक्ट करतात आहे वगैरे, हे सगळं मंडपामध्येच आलंय. तर याची विभागणी करण्यात येते. त्या प्रकारे जसं प्रधान म्हणजे गोडाऊन मधनं माल आला तिथे आला, त्याच्यानंतर ते सेग्रिगेट झाले, बांबू आले, कापड आले, सोफा सेट, एव्हरीथिंग जे काय आलंय, तर या सगळ्यांची निर्मिती झाली. त्यानंतर लोक यायला सुरुवात. म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये आपल्या प्रवेश होण्यापूर्वी जी प्रथम निर्मिती आहे ती भगवंत स्वतः करतात या प्रकारे. आणि त्यानंतर ब्रह्मदेव जे आहे ते दुय्यम निर्मिती करतात. म्हणजे या जीवांना याच घटकांनी म्हणजे याच बेसिकली आपली पृथ्वी अग्नी जल वायू आकाश यांच्या कॉम्बिनेशन मध्ये 84 लक्ष शरीर देतात. त्या शरीराने म्हणजे त्यात आली 5 इंद्रिय, आपलं 10 इंद्रिय, बुद्धी मन अहंकार, बुद्धी अहंकार हे सगळं घेऊन व्यक्ती, जसा व्यक्ती आता आला आतमध्ये तर तो काय करेल, वावर डेकोरेशन चांगलं आहे, प्रसाद काय चांगला आहे, याचा उपभोग घेईल.
हे की नाही. अत्तर आहे, पान खातोय, म्हणजे सगळं याचा काय उपभोग घेतोय आणि त्याचा अनुभव घेतोय तो. आणि नंतर लग्न झाल्यानंतर सगळं वाइंड अप झालं होत आहे. तर अशा प्रकारे वारंवार वारंवार तो जन्म घेतोय आणि त्याचा मृत्यू होत आहे. हे उदाहरण कितपत तुम्हाला समजलं, हे आपण नंतर प्रश्न उत्तरामध्ये बघूया. मला असं वाटतं की काही एक थोडीफार आयडिया आली असेल तुम्हाला की कशा प्रकारे ही निर्मिती होते. आणि परत जसं वाइंड अप केल्यानंतर परत काय होतं, भांडी भांडी व्यवस्थित होतात, बांबू एकत्र होतात, जी 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 म्हणजे मंडपचा जो छत वगैरे आहे, म्हणजे आम्ही जे कापड वगैरे असतं ते एकत्र येतं. आणि नंतर मग परत ते महतत्वामध्ये नंतर गुणांमध्ये प्रधानामध्ये जाऊन येतं. परत ते काढा. तर त्याच प्रकारे ही प्रकृती वारंवार प्रकट आणि अप्रकट होत असते. या परिवर्तनामध्ये सगळ्यात मेन महत्वाचा व्यक्ती कोण आहे, जे घटक कोण आहे? प्रत्येक स्तरावर भगवंतांची शक्ती काळ स्वरूपात कार्य करते. तो जो भगवंतांचा कटाक्ष जो आहे तो या बेसिकली यांना कार्यरत करतो. पण भगवंतांच्या अनुमतीशिवाय बाकी काहीच होत. तर काळ स्वरूपात त्याचा टायमर लागतो. कशा प्रकारे आपण बघतो, आपलं सत्ययुग, द्वापर, त्रेता आणि कलियुग असे चक्कर चालल्यानंतर परत त्याचा विनाश होतो, ते वाइंड अप केलं जातं. प्रभुपाद म्हणतात तात्पर्य, संपूर्ण सृजन प्रक्रिया ही एका घटकापासून दुसऱ्या घटकामध्ये होणारी क्रमिक उत्क्रांती आणि विकासाची क्रिया होय. ही प्रक्रिया अनेक प्रकारचे वृक्ष, पर्वत, नद्या, प्राणी, पशु, पक्षी आणि पुष्कळ प्रकारचे मनुष्य, प्राणी आदी विविध विविधतेपर्यंत उन्नत होतं. शब्दापासून स्पर्शापासून रूप असे नंतर आपण बघितलंय कशा प्रकारे ते झालं. अशा प्रकारे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीच्या क्रमिक विकासाबरोबरच रस आणि गंधही निर्माण होतो. परंतु हे सर्व परस्परांचे कारण आणि परिणाम असतात, परंतु मूळ कारण मात्र स्वतः भगवंतच आहे. ते महाविष्णू या आपल्या विस्तारित रूपाद्वारे महत्त्वाच्या कारणोतक सागरात पोहलेले असतात. आणि त्यांच्यापासूनच उपरोक्त सारी प्रक्रिया उत्पन्न होते. म्हणून ब्रह्मसंहितेत काय म्हटलंय की श्रीकृष्ण हे सर्व कारणाचे कारण आहे. गोविंदम आदिपुरुषम तमम भजामी. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. आणि गीतेत पण त्याची पुष्टी काय दिली आहे, अहम सर्वस्य प्रभव मत्तः सर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भावत. तर हे आपण थोडक्यात बघितलं कशा प्रकारे हे मात्रा तत्व निर्माण झाली. वैकारिकान मनोजज्ञे दैवा वैकारिकादश दिग्वार्ता प्रचेतो अश्विन अहनींद्रोपेंद्र मित्रतः. म्हणजे आता अहंकार हा सत्वगुणामध्ये परिवर्तित झाला, तर सत्वगुणापासून मनाची निर्मिती झाली आणि ते नंतर प्रकट झाले. व त्याचबरोबर शारीरिक हालचाली नियंत्रित करणाऱ्या 10 देवताही उत्पन्न झाल्या. तर आपल्या प्रत्येक इंद्रिय जो चालतो, तर त्याच्या मागे एक इंद्रिय देवता आहे, जो त्यांना काय दिलेलं आहे, त्याचं पॉवर दिलेलं आहे, त्याची कार्यक्षेत्र दिलेलं आहे अलग लक्षात. तर या देवतापर्यंत उत्पन्न झाल्या. या 10 देवता पुढील प्रमाणे काय ते, दिक्पाल, वायूचा नियंत्रक वायुदेव, दक्ष प्रजापतींचा पिता सूर्यदेव, अश्विनी कुमार अग्निदेव, इंद्र, आणि स्वर्गातील आराध्य दैवत उपेंद्र, आदित्यांचा प्रमुख आणि प्रजापती प्रमुख, हे सर्व अस्तित्व देत. वैकारिक हा सृजनाचा तटस्थ स्तर आहे. तेजस हा सृजनाचा प्राथमिक स्तर आहे आणि तमस
या स्तरावर अज्ञान अंधकाराच्या प्रभावाखाली भौतिक सृष्टीचे संपूर्ण प्रकट रूप प्रदर्शित होते. आता इथे श्लोक येत आहे वैकारिक, नंतर तेजस आणि तमस. तो स्पेसिफिक शब्द आला की आपण चर्चा करू. त्याच्यात दिलेलं आहे या कलियुगामध्ये अर्थात यंत्रयुगामध्ये सर्वाधिक प्रमाणात दृष्टीस येणारे कारखान्यांमधील जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन म्हणजे अज्ञान अंधकाराचा कळस होय. मानव समाजातील असे उद्योगधंदे हे तमोगुणित आहेत, कारण यामध्ये जी उत्पादने होतात त्यांची वास्तविकपणे मुळीच आवश्यकता नाही. मानव समाजाला प्रामुख्याने जीवनासाठी अन्नाची, निद्रेसाठी, निवाराची आणि संरक्षणासाठी आणि इंद्रिय संतोषासाठी साधनांची आवश्यकता असते. इंद्रिय ही जीवनाची लक्षणे आहेत आणि यापुढे लोकां त्याचे वर्णन केले जाईल. हा तर हे इंद्रिय का दिलेले आपल्याला? या इंद्रियांचं समतोल राखून, म्हणजे भौतिक जगात भगवंताने काय पाठवलंय की तुमची जी इच्छा पूर्ती केल्यानंतर तुम्हाला वैफल्य आलं की मी स्वतंत्ररित्या इथे सुखी नाही राहू शकत. कारण जर हे स्वातंत्र्य दिलं नसतं तर मग फोर्सफुल कोणाला भगवंतांना कोणी प्रेम केलं नसतं. म्हणून हा जो एक प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आपण विफल झालो. म्हणून लिहिलं की ही इंद्रिय तृप्तीची साधने ही अं, कृत्रिम इंद्रियभोग वाढवण्यासाठी नव्हे तर केवळ आवश्यक त्या प्रमाणातच पुरविली जावी. म्हणून काय म्हणतात त्याला भौतिक आणि आध्यात्मिक ह्या ज्या हे जे आपलं जीवन आहे हे संतुलित असणे आवश्यक आहे, याचा समतोल राखणे आवश्यक आहे. तेव्हाच कुठे आपल्याला म्हणजे त्याला म्हणतात की डू द नीडफुल, जेवढं आवश्यक आहे अन्न, वस्त्र, निवारा आणि आध्यात्मिक प्रगती हा एक मेन उद्देश आपल्या जीवनामध्ये असतो. आणि शरीर आणि आत्मा हा सुरक्षित राहण्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढेच इंद्रिय तृप्ती व्यक्तीने करावी. हा या भौतिक सृष्टीमागचा मेन हेतू. आणि हा अनुभव फक्त मनुष्य जीवनामध्ये देऊ शकतो तो जेव्हा व्यक्ती अं, साधूंच्या म्हणजे संतांच्या संपर्कात येऊन जेव्हा त्यांच्याद्वारे शास्त्रांचा सार समजून घेण्यासाठी उत्सुक असेल तेव्हाच त्याला हे कळेल, हा अनुभव येईल. अर्थात स्वतःहून तो येणे खूप कठीण आहे. प्रभुपाद लिहितात की अन्न, निवारा, संरक्षण, इंद्रिय तृप्ती या सर्व भौतिक जीवनातील आवश्यक अशा गोष्टी आहेत. अन्यथा जीवाला त्याच्या विशुद्ध मूळ स्वरूपावस्थेत अशा गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते. तर या या ज्या गोष्टी आहेत, जसं आपण पहिलेच बघितलं की विराट रूप हे अं, काय म्हणतात त्याला, गोलोक वृंदावनामध्ये त्यांची प्रतिभूती नाहीये. हे काय, एक काल्पनिक आहे आणि म्हणजे टेम्पररी आहे. तर जसं आपल्याला या भौतिक शरीराची ऍक्च्युली विशुद्ध अवस्थेत गरजच नाही, विशुद्ध मूळ स्वरूपामध्ये तशी जीवाला या भौतिक हे सगळे जे आपण म्हणतो की पृथ्वी, अग्नी, जल, वायू, मनोबुद्धी, अहंकार याची गरज नाही आहे. पण आपण ते स्वीकारलंय, सटल बॉडी आणि ग्रॉस बॉडी. आणि त्यामुळे आपण प्रकृती स्थानी कर्षती, आपण काय म्हणतोय की या भौतिक जगामध्ये कर्षती म्हणजे दुःख भोगतो. तर त्याच प्रकारे या भौतिक जगाची पण गरज नाही जर सगळे जीव काय झाले, आत्मसाक्षात केले झाले, तर हे ज्याची गरजच नाही पाहता. म्हणून या गरजा पण एकदा शरीर आलं तर त्याला पुरवण्यात आलं पाहिजे त्याच्या गरजा. म्हणून या गरजा कृत्रिमच आहेत आणि विशुद्ध जीवनावस्थेमध्ये त्याची आवश्यकताच नसते. उदाहरण बघू शकतो आपण की अं, 6 जे गोस्वामी आपले ते आपल्या कृष्ण भक्तीमध्ये असे तल्लीन झाले की त्यांना
2-3 दिवस जेवलं नाही तरी झालं, म्हणजे फक्त एक थोडासा छान म्हणजे आपलं ताक प्यायल्यानंतरही त्यांना शारीरिक त्यांची भूक झालेली आहे, इन द सेन्स त्यांना भूक लागत नाही, कारण ते आतूनच असा रसस्वाद घेतात आहे. आत्मा खुश आहे, पण आपण हे इमिटेट करू शकत नाही, त्याचं अनुकरण करू शकतो. तर त्यांना त्या गरजा आवश्यक नाही, झोप पण नाहीये, तर झोपेची गरज नाही. तर त्या विशुद्ध अवस्थेत जेव्हा व्यक्ती जातो तेव्हा या त्याला गरजा त्याच्या आवश्यक राहत नाही. हे प्रभुपाद देतात. म्हणून लिहित आहे की विशुद्ध जीवनावस्थेत त्यांची आवश्यकताच नसते. आजच्या ऐहिक संस्कृतीचा आदर्श म्हणजे कृत्रिम गरजा वाढवणं. आता कलियुगामध्ये आपण ऍक्च्युली ह्या गरजा वाढवतोय, परंतु अशा अनावश्यक गरजा वाढवणे आणि किंवा मानवी संस्कृतीचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न ही कार्य म्हणजे ज्ञान नसताना अंधकारामध्येच कार्य केल्याप्रमाणे. तो प्रपात भरपूर लिहितात कशा प्रकारे इंद्रिय तृप्तीचा. तर इंद्रिय कशाला दिले ते ऋषिक आणि इंद्रिय. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे भगवंत. तर ऋषिकेश आपल्या इंद्रियांनी आपण ईश ते भगवंतांची सेवा केली पाहिजे, तेव्हा कुठे आपल्या इंद्रियांना आपण शुद्ध करू शकतो आणि त्या ऍक्च्युली आनंद प्राप्त करतो. ते न करता जर स्वतंत्रपणे आपण या इंद्रियांचा आपल्या वैयक्तिक आनंदासाठी इंद्रिय विषयांशी संपर्क केला तर तो फक्त काय होईल, त्रास अनुभव होईल, आनंद येणार. इंद्रियांचे कार्य करण्यापासून आपण कधीच थांबवू शकत नाही. फक्त काय करायचं आपल्याला, त्याच्या मागचं कारणच बदलायचं की हे सर्व गोष्टी कशा करायच्या आहे. सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेने निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुची. तर याच इंद्रियांनी भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे हा एकमेव उद्देश जो प्रत्येक जीव आध्यात्मिक जगात ऑटोमॅटिक करतोय, आपोआप करतोय. पण इथे आपल्याला भक्तिमय सेवेद्वारे, साधना भक्तीद्वारे आपल्याला ते शिकवलं जातं. आणि जे नंतर मग सेकंड नेचर झाल्यानंतर तो रागानुगा भक्ती होईल, जिथे आपण ऑटोमॅटिक आपल्याबद्दल कधी विचार करणार नाही, पण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी विचार करतो. त्यानंतर प्रभुपाद लिहितात की वेद आपणास अंधकारातून बाहेर पडून प्रकाशमय मार्गाकडे जाण्याचा उपदेश देतो. तमसो मा ज्योतिर्गमय. म्हणून भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करणे हा एकमात्र प्रकाशाचा मार्ग आहे. नाहीतर आपण सध्या काय करतोय, आपल्या इंद्रियांसाठी जे जे प्रयत्न करतो ते आपण अजून अंधकारात जाण्याचा प्रयत्न करतो. तर दिशाभूल झालेले किंवा अल्पबुद्धीचे मनुष्य अर्जुनाने आणि इतर भक्तांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करीत नाही, व भगवंताच्या दिव्य इंद्रियांना संतुष्ट न करता आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे अनुसरण, म्हणजे ते कृत्रिमरित्या इंद्रियांचे कार्य थांबवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे योग पद्धती. किंवा ते भगवंताच्या दिव्य इंद्रियांचे अस्तित्वच नाकारतात, म्हणजे ज्ञान पद्धती. तर तर अष्टांग योग हा काय आहे, कितपत आहे, हे आहे की तो म्हणजे काय म्हणतात त्याला, आसन यम नियम आसन आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान समाधी. तर प्रत्याहार जो आहे हा, तो कितपत आपण फाईट करू प्रत्याहार, जोपर्यंत आपण आपले कार्य म्हणजे ही जी अष्टांग योग पद्धतीमध्ये ही कृत्रिम कशा प्रकारे आहे, कारण तुम्ही कलियुगामध्ये ते करूच शकत नाही, कारण व्यक्तीला कार्य करणे ऑटोमॅटिक आहे. फक्त काय करणे आहे, ते कार्य श्रीकृष्णासाठी करणे, याच्यासाठी हे फक्त ढोटेल करतात. ढोटेल म्हणजे त्याला म्हणतात, त्याला फक्त त्याला एक वळण देणे आहे. तर ती ही योग पद्धती ही म्हणून लिहिली आहे, कृत्रिमरित्या केलेली कार्य आहे. आणि ज्ञान पद्धती म्हणजे भगवंतांचे दिव्य इंद्रिय, भगवंतांना इंद्रियच नाही. तर ही झालं, ही काय म्हणतात त्याला, ज्ञानयोग जो म्हणतो आपण, मायावाद तो आहे. फक्त भक्त जे आहे हे योगी आणि ज्ञानी जनांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते भगवंतांना इंद्रिय असल्याचे नाकारित नाही,
भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करणे हीच त्यांची इच्छा. त्यामुळे केवळ अज्ञान अंधकारामुळे ज्ञानी व योगीजन परमेश्वराच्या इंद्रियांचे अस्तित्व नाकारतात. आणि त्यामुळे अधो अजून काय होतं, ते अंधकारमय परिस्थितीमध्ये स्वतःला ढकलतात. तो फक्त भगवंतांना संतुष्ट केल्यानेच आपण आनंद अनुभवू शकतो. तैजसा तू विकुर्वाणात, तर आपण काय बघितलं, हे वैकारिक. वैकारिक म्हणजे काय, की अहंकार हा सत्वगुणामध्ये आला, त्याला एक वैकारिक म्हणतो. तर आपण बघितलं, अहंकार सत्वगुणामध्ये परिस्थित झाला, काय झालं, मन आणि 10 इंद्रिय निर्माण, 10 देवता निर्माण झाले. त्याचप्रमाणे तैजसात म्हणजे अहंकार हा रजगुणामध्ये वैकार हे झाला, विकुर्वाणात रूपांतरित झालं, तर काय होईल, इंद्रिय आणि दशा भवन, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, बुद्धी प्राणस्य तेजसो स्तोत्रम त्वद्घ्राण दृग्जिह्वा वाग दोर्भे घ्रिपायवः अंघ्रिपायवः. तर रजगुणामध्ये झालं, काय झालं आपल्याला बघितलं आपण, 10 इंद्रिये, प्राणवायू आणि म्हणजे प्राण आणि बुद्धी निर्माण. हम्म. तर भौतिक जगातील जीवन हे कमी जास्त प्रमाणात मनुष्याची बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य झाली प्राणशक्तीवर अवलंबून असते. आणि अस्तित्वाच्या खडतर संघर्षात प्रतिकार करण्याच्या बुद्धीस ज्ञानेंद्रिय सहाय्यकारक असते. आणि प्राणशक्ती ही हातपाय आणि आदी कर्मेंद्रियांच्या संचलनाद्वारे स्वतः कार्य करते. परंतु अस्तित्वाचा खडतर संघर्ष हा एकंदरीत रजगुणाचाच कार्यभाग. म्हणून बुद्धी आणि प्राणशक्ती प्रमुख सर्व इंद्रिये ही रजगुणाची निरनिराळी उत्पादने आणि उपउत्पादने आहेत. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे रजगुण ही वायू तत्वाची यदेते यदेते संगता भावा भूतेंद्रिय मनोगुणा यदायतन निर्माणेन शेकुर ब्रह्मवित्तम. ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये, हे श्रेष्ठ नारदा, जोपर्यंत महाभूते म्हणजे पंचमहाभूत, इंद्रिय, मन आणि प्राकृतिक गुण हे सृजित भाव एकत्रित होत नाही, तोपर्यंत शरीराची रूपे साकारू शकत नाही. हे सगळे एक 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 घटक आहे, तोपर्यंत ते एकत्र येत नाही, जोपर्यंत ते शरीराचं रूप नाही. प्राणी मात्रांच्या विविध प्रकारच्या शरीरांची निर्मिती ही विविध भाग एकत्रित करून विविध प्रकारच्या मोटारींची निर्मिती होते. त्याप्रमाणे एक आहे, त्याचं चेसिस कार आहे, तर त्याचे चेसिस आहे, दार आहेत, त्याला छप्पर आहे, काच आहे, त्याला दार उघडणारा हँडल आहे, इंजिन आहे, टायर आहे. हे सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर मोटार होईल ना. त्याच प्रकारे हे सगळे या गोष्टी एकत्र करणे आवश्यक. मोटार तयार झाल्यावर चालक तिच्यामध्ये बसतो व आपल्या इच्छेनुसार तिला चालतो. तसंच हे शरीर बनलं की त्याच्यात मग आत्मा जाईल आणि मग तो त्याच्या प्रकारे ते चालवेल. भगवद्गीतेने याची पुष्टी केली आहे. जीव हा जणू काही शरीररूपी यंत्रातच बसलाय. यंत्रारूढानी मायया, यंत्र आरूढानी मायया, मायेने मायेच्या प्रभावाने जीव हा यंत्ररूपी या वाहनावर आरूढ झाले. आणि ज्याप्रमाणे आगगाडी एका नियंत्रकाच्या मार्गदर्शनानुसार चालत असते, त्या प्रकारे शरीररूपी मोटार भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणानुसार चालत. ती कशी आहे, प्रकृती स्थानिकर्षित. तर प्रकृती जी आहे म्हणजे 3 गुण हे कार्य करतात आहे. आणि आपण म्हणतो कर्ता हम इति मन्यते, आपल्याला वाटतं आपण करतोय. जीव म्हणजे शरीर नव्हे, ते तर शरीररूपी मोटारीपासून भिन्नच आहे. परंतु इंद्रिय, मन आणि प्राकृतिक गुण हे शरीराचे भाग एकत्रित होण्याची प्रक्रिया अल्पबुद्धी भौतिक वैज्ञानिक जाणू शकत नाही. प्रत्येक जीव हा स्वरूपचा आध्यात्मिक चित्कण व भगवंतांचा अंश आहे. आणि पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्राविषयी दयाळू असतो, त्याप्रमाणे भगवंतांच्या कृपेने जीवांना स्वतःच्या इच्छेप्रमुळे भौतिक प्रभुत्व गाजवण्याचे आंशिक स्वातंत्र्य देण्यात.
भगवंतांनी फक्त ते आपल्यावर प्रेम जे आहे त्यामुळे आपल्याला ही संधी दिली. रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी पिता त्याला काही खेळणी देतो. त्याप्रमाणे भ्रमित जीवांना स्वतःच्या इच्छेनुसार वस्तूवर प्रभुत्व गाजवता यावे म्हणून भगवत इच्छेने ही अखिल भौतिक सृष्टी निर्माण करण्यात आली. दुसरं काही नाही. त्यावरही भगवंतांच्या प्रतिनिधींचे नियंत्रण हे असतेच. हे जीव भगवंतांच्या दासीच्या म्हणजे प्रकृतीच्या नियंत्रणाखाली भौतिक सृष्टीरूपी प्रांगणावर खेळणाऱ्या लहान बालकाप्रमाणे आहे. ते या दासीलाच अर्थात मायेलाच सर्व मानतो व चुकीने परम सत्य ही स्त्री स्वरूपच दुर्गा इत्यादी असल्याचे मानतो. मूर्ख आणि बालिश भौतिकवादी भौतिक प्रकृती रूपी दासीच्या संकल्पनेकडे जाऊ शकत, परंतु भगवंतांचे तरुण व बुद्धिमान पुत्र निश्चितपणे जाणतात. ज्याप्रमाणे दासी स्वामीच्या नियंत्रणाखाली असते त्याप्रमाणे भौतिक प्रकृतीची सर्व कार्ये अविकसित मुलांच्या पित्याच्या अर्थात भगवंतांच्या आधिपत्याखाली चालतात. इंद्रियांसारखे शरीराचे भाग ही महत्त्वाची निर्मिती आहे आणि हे सारे भाग भगवत इच्छेने एकत्रित आल्यावर शरीर अस्तित्वात येते. त्यानंतर जीवाला ते शरीर पुढील कार्यांसाठी उपयोगात आणण्याची अनुमती दिली जाते. याविषयी वर्णन पुढे आहे. तदा संभृत्य चान्योन्यम भगवत शक्ती चोदितः सत सत्व उपादाय तो भयम सत्सृजुत हृदय. अशा प्रकारे जेव्हा भगवंतांच्या शक्तीच्या जोराने हे सर्व एकत्रित झाले तेव्हा निश्चितपणे सृष्टीच्या प्राथमिक आणि दुय्यम कारणांचा स्वीकार करून हे ब्रह्मांड अस्तित्वात. तर ब्रह्मांड एक शरीर आहे काय, विराट रूप, आणि त्यात बाकी सगळे शरीर आहे ते असं लक्षात ठेवायचं. तर सृष्टी निर्मितीमध्ये भगवंत आपल्या विविध शक्तींचा उपयोग करतो. ते स्वतःच भौतिक सृष्टीमध्ये रूपांतरित होतात असे नाही. ते आपल्या विविध शक्तींद्वारे तसंच आपल्या विस्तारित रूपांद्वारे स्वतःचा विस्तार करतात. अनंत ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात कधी कधी एक आध्यात्मिक ढग प्रकट होतो आणि त्या ब्रह्मज्योतीच्या आवृत्त भागाला महत्त्व असतं. जसं आपण म्हणतो तो एक जेल आहे. दुरून म्हणतो की तो जेल कसा दिसतो, आपण वरतून बघितला तर एक मोठा असा प्रदेश दिसतो. तो चारी बाजूनी त्याला काय भिंती आहे, तर तो एक ढगाप्रमाणे एका कोपऱ्यात आहे. कुठला? 1/4 एक पाद विभूत महत्त्व ते आहे. त्यानंतर भगवंत आपल्या महाविष्णू या स्वरूपात विस्तारित रूपाद्वारे महत्त्वाच्या जलामध्ये पोहोचतो. ते जल कारणार्णव म्हणजे कारण जल म्हणून ओळखलं. महाविष्णू कारणोदक सागरामध्ये शयन करीत असतात तेव्हा त्यांच्या श्वासोश्वासाद्वारे असंख्य ब्रह्मांडे, ही ब्रह्मांडे संपूर्ण कारणार्णवामध्ये विखुरलेली आणि तरंगत असतात. तर हे जेव्हा महाविष्णू जेव्हा श्वसन करतात तेव्हा हे आत्मा झाला. तो असंख्य ब्रह्मांडे या कारण सागरावर काय करतात आहे, तरंगत असतात. महाविष्णूचा श्वास हीच त्यांची आयुर्मर्यादा. श्वास आतमध्ये घेतल्यावर हे सगळे ब्रह्मांड काय होतात, संपुष्टात येतात. आणि शेषावतारात शयन करतात. त्यांच्या नाभीमधून एक कमळनाळ निर्माण होते व त्या कमळावर ब्रह्मांडाचे अधिपती ब्रह्मदेव यांचं करतात. ब्रह्मदेव हे जीवांच्या अनेकविध इच्छानुसार ब्रह्मांडामध्ये निरनिराळ्या प्रकारची रूपातील शरीर निर्माण करतात. त्याचबरोबर ते सूर्य, चंद्र आणि इतर देवतांचीही निर्मिती करतात. म्हणून गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे भौतिक सृजनाचे मुख्य अभियंता स्वतः भगवंतच आहे. केवळ भगवंतच भौतिक सृष्टीस सर्व प्रकारच्या चल आणि अचल निर्मितीसाठी मार्गदर्शन करतात. जसं आपण बघितलं की समुद्र मंथन, त्या समुद्र मंथन मध्ये कार्य करणारे फक्त भगवंतच आहे. देवी देवता आहेत तिथे, पण ते काहीच करू शकत नाही. मंदार पर्वत उचलू शकत नाहीये आणि तो व्यवस्थित एका ठिकाणी ठेवू शकत नाही. त्यामुळे भगवंतच ते गरुडावर तो परत घेऊन येतात. तो डुबायला लागतो तर भगवंत काय करतात आहे, काय म्हणतात त्याला, कासवाचं रूप घेतात. तो परत हालतोय म्हणून अजित म्हणून त्याच्यावर बसतात आणि स्वतः रजगुण म्हणून सगळ्यांमध्ये प्रवेश करून वासुकीला ओढण्यासाठी त्यांना शक्ती देतात. ऍक्च्युली सगळं कार्य कोण करतात? भगवंत.
त्यामुळे भौतिक सृजन दोन प्रकारचे. महाविष्णूंनी केलेली ब्रह्मांडाची सामूहिक निर्मिती आणि एकेका ब्रह्मांडाची निर्मिती, जी एक एक ब्रह्मा करतात. प्रत्येक ब्रह्मांड जे असंख्य ब्रह्मांड निर्मिती कोण करतं? महाविष्णू. आणि एकेका ब्रह्मांडामध्ये काय होत आहे? भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मदेव दुय्यम निर्मिती करतात. वर्षपूग सहस्रांते तदंडम उदकेशयम कालकर्म स्वभावस्तु जीवो जीवम अजीवयत. अशा रीतीने ही सर्व ब्रह्मांडे हजारो युगे पाण्यातच बुडलेली असतात. आणि सर्व जीवांचे स्वामी त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करून त्यांना पूर्णपणे सचेतन करतात. अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये, ते ब्रह्मांड तशीच पडलेली आहे, हजारो वर्ष. पण जेव्हा भगवंत काय करतात, महाविष्णू स्वतःचा विस्तार करून गर्भोदकशाही विष्णू म्हणून त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात. स एव पुरुषस्तस्माद् अंडम निर्भिद्य निर्गतः सहस्रोड वंघ्रि बाह्य सहस्र उरु अक्षः अंघ्रि बाहु अक्ष सहस्त्र आनन शीर्षवा. भगवान महाविष्णू जरी कारण व सागरामध्ये शयन करत असले तरी त्यातून बाहेर येऊन स्वतःला हिरण्यगर्भ रूपात, म्हणजे गर्भदक्ष विष्णू रूपात विभाजित करून त्यांनी प्रत्येक विश्वात प्रवेश केला करतात आणि हजारो पाय बाहू मुखे मस्तके इत्यादींनी युक्त असे विराट रूप धारण करतात. ऍक्च्युली विराट रूप काय आहे? गर्भदक्षाही विष्णू आहे. प्रत्येक ब्रह्मांडातील ग्रहमालिकांचा विस्तार विराट रूपाच्या निरनिराळ्या भागावर स्थित असून त्याने पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले. त्याचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात यस्ये हा वयर्लोकान् कल्पयन्ति मनीषिणः कट्यादिभिरध सप्त सप्तोर्ध्वं जगनादिभी. महान तत्वज्ञानी कल्पना करतात की ब्रह्मांडातील संपूर्ण ग्रहलोक रचना ही भगवंतांच्या विराट रूपाच्या वरील आणि खालील अवयवांचे प्रकटीकरण. काय अवयव आहे त्यांचे? लिस्ट दिली. सत्यलोक मस्तक, तपलोक छाती किंवा ओठ, हा वरचा भाग, छातीने बेसिकली ओठ. जनलोक कंठ, महरलोक वक्षस्थ, स्वर्गलोक हृदय, भूवरलोक नाभी ते हृदय, भूरलोक नाभी, अतल कटी प्रदेश, वितल मांड्या, सुतल गुडघे, तलातल पोटऱ्या, महातल घोटे आणि रसातल छायाचा अग्रभाग आणि पायाचा तळपाय म्हणजे पाताल. अशा प्रकारे विराट रूपाचं वर्णन करण्यात आलं. हे जे 36 ते 42 पणे येत आहेत. पुरुषस्य मुखम ब्रह्म क्षत्रम एतस्य भाग पूर्व वैशो भगवता पद्भ्याम शूद्रो वेदाय. अशा प्रकारे यांचं दुसरं वर्णविषयक रूपांतर कसं झालं याच्यात 37. ब्राह्मण त्यांच्या मुखांचे, क्षत्रिय बाहूंचे आणि वैश्य मांड्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि शूद्र त्यांच्या पायापासून देतात. तर विराट रूपाचे हे वर्णन अशा प्रकारे आहे. आणि इतर 42व्या श्लोकामध्ये बाकी आपण आता बघितलं ग्रहमालिका विषय. 42 श्लोकामध्ये म्हटलं की भूरलोक कल्पित पद्भ्याम. कल्पित म्हणजे अशा कल्पना आहे की भूरलोक हे भगवंतांचे काय? पद्भ्याम म्हणजे पाय. भुवरलोकस्य नाभीत. भुवरलोक नाभी आहे, मध्यलोक. तर अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक असे तीन जे विभाग केलेले आहे त्याचं वर्णन असं करतात. स्वरलोक कल्पितो मूर्ध्याम किती वा लोक. मूर्धना म्हणजे वक्षस्थळापासून मस्तकापर्यंत. अशा प्रकारे संपूर्ण शरीराचं वर्णन असं करतात. अशा प्रकारे हा 5वा स्कंद संपतो, ज्यात
आपल्याला उत्तर मिळतं यद रूपम, यद अधिष्ठानम, यद परम आणि यद कृष्णम. चार झालेले, आता दोन राहिलेले आहेत. अध्याय 6वा जो आहे तो आहे पुरुष सूक्ताचे अनुमोदन. ब्रह्म उवाच वाचां वहनेर्मुखं क्षेत्रं छन्दसां सप्तधातवः अव्यकव्यामृतान्नानां जिह्वा सर्वरसस्य च. विराट पुरुषाचे मुख हे वाणीचे उगमस्थान आहे. आता शरीर झालंय, पण त्याच्यात एक 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 इंद्रिय आहे, त्याचा अधिष्ठात्री देवता आहे. त्याचा मेन घटक आहे, जसं आता म्हणजे त्याचा त्यातून निघणारा काय तन्मात्रा आहे. म्हणजे त्याचं उदाहरणच दिलं इथे की मुख समजा आहे, त्याचे वाणीचं उगमस्थान आहे, वाणी त्यातून निघाली. अग्नी ही अधिष्ठात्री देवता आहे त्याची, आणि त्याची त्वचा आणि इतर 6 स्तर हे वैदिक छंदांचे उगमस्थान आहे. तर त्याची जीवा ही देवता पितर नावान लोकांना. त्याचं जे उदाहरण आहे ते आपल्याला काय म्हणतात त्याला, तिसरा स्कंद आणि हा दुसरा स्कंद, याच्या दोघांनी मिळून आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. यतच्या ब्रह्मांड कशाने बनले आहेत, तर श्लोक नंबर 1 ते 16 जे आहे, 1 ते 17 बेसिकली, त्याच्यातून हे समजायचा प्रयत्न करू आपण की गर्भोदकशाही विष्णूंचे अंग हे ब्रह्मांडाचे घटक कसे प्रदान करतात. फर्स्ट थिंग, भगवंतांचे सूक्ष्म इंद्रिय, सूक्ष्म इंद्रिय. त्यानंतर इंद्रिय विषय आणि भगवंतांचे स्थूल इंद्रिय हे. त्यानंतर म्हणजे अधिष्ठात्री देवता, विराट रूपाचे आणि जीवांचे सूक्ष्म इंद्रिय. उदाहरण घेऊया कुठे गेलं ते. हम्म. भगवंतांची जिव्हा, त्या जीवापासून काय म्हणजे निर्माण होईल, रस आणि जल. भगवंतांचा टाळू, त्याची अधिष्ठात्री कोण देवता आहे, वरुण देव. आणि अं, हे जे आहे हे लागू पडतं प्रत्येक इंद्रियाला. त्याचं पण काय असेल, एक अधिष्ठात्री देवता आहे आणि त्यात एक सूक्ष्म इंद्रिय आहे. म्हणजे जिव्हेचा दोन आहे गोष्ट, वाचा आणि रस, म्हणजे टेस्ट, आहे की नाही. डोळ्याचं काय, फक्त बघणे. त्याची देवता कोण आहे, सूर्य देवता. तशा प्रकारे प्रत्येकाचे अं, अधिष्ठात्री डिपार्टमेंट देऊन टाकले, निर्माण होतात. हे इतकं अॅनिमेटेड आहे, अॅनिमेशन पाहिजे, अॅनिमेशन आपण विचार करा की जेव्हा आपली जिव्हा रस, जेव्हा कोरोना आला होता, मला माहित आहे काय झालं होतं, की लोकांची टेस्ट गेली होती. रस तर वरुण देवता आहे, पण आणि अन्न पण आहे, पण रस नाही, हे की नाही. तर अशा प्रकारे काय काय कार्य होतात बघा. तर कोणीतरी म्हणत होतं की अरे भौतिक जगामध्ये तुम्ही, डू यू बिलीव्ह इन मिरॅकल, आहे की नाही, चमत्कारावर विश्वास होता का? हा प्रश्न विचारण्याला आपण म्हणून उदार या, चमत्कार हा कोण बघत नाही. चमत्कार सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण प्रत्येक क्षणाला चमत्कारच बघतोय, हे की नाही. सूर्य उगवणे, आपण ऑक्सिजन नसेल तर आपण जिवंतच राहू शकत नाही. तर श्वास घेतोय आपण, हा एक चमत्कार आहे. खातोय ते पचन होत आहे, दिसतंय आपल्याला, आपला अनुभव होतोय वाऱ्याचा स्पर्श. हे सगळे चमत्कार आहे भगवंतांनी केलेले. तर हे सगळे चमत्कार सोडून लोकांना काय पाहिजे, चमत्कार तसे टाळे वाजून सोनं निर्माण करायला लागलं. हे चमत्कार बेसिक चमत्कार नाहीये.
चमत्कार काय आपण अनुभवायला पाहिजे, की आपलं सर्व अस्तित्व हे भगवंतांवर अवलंबून आहे. आणि त्यांनी समजा बघितलं, हे केलं, विचार केला, तर आपण बघतो आपल्या भगवंतांची इच्छा नसेल तर एखाद्या एक एक क्षणी आपण जिवंत राहू शकत. कुठली एक नस दबली आपली बेसिकली तर हार्ट अटॅक येऊन मरून जातो, हे की नाही? किंवा तर बेसिकली सांगण्याचा उद्देश की जेव्हा प्रकृतीच्या नियमांचं आपण पालन केलं नाही, तर जसे अधिष्ठात्री देवता पण नाराज होतात आणि मग भूकंप इत्यादी इत्यादी गोष्टी होतात. तर हे सगळे अं, या सगळ्या सृष्टीची निर्मिती आपल्याला त्याचा उपभोग स्वतःसाठी न घेता भगवंतांची कीर्ती जाणणे, म्हणजे हे चमत्कार जाणून त्यांना पूजन करण्यासाठी आहे. तर हे केल्यानंतर पृथ्वी ही अमाप प्रमाणात धान्य निर्माण करण्यासाठी आपल्याला ती स्वतः निर्माण करेल. की अरे, आपले जे आपले जे स्वामी आहेत त्यांची पूजा होते यांच्यात, तर त्यांना आम्ही सर्व काही प्रोव्हाइड करू त्यांच्यासाठी. पण जेव्हा जेव्हा राक्षस निर्माण होतात तेव्हा पृथ्वी काय करते, सगळे गोष्टी लपून ठेवते किंवा अजून काही प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर आपल्याला फक्त एकच करायचं आहे की जन्म सार्थक करी, म्हणजे एक या जन्मी आपण भगवंताचा दास संपूर्णता होण्याचा प्रयत्न करणे आणि ते ज्ञान इतरांना देणे आणि ते आपल्या संपूर्ण जीवनाच्या दैनंदिन जीवनाच्या वागण्यामध्ये आपल्याला आल्याला पाहिजे. की जसा मी दास आहे, सगळे दास आहे सगळ्यांचे, तर त्यांच्यासोबत पण मी कशा प्रकारे संवाद साधला, त्यांचं कशा प्रकारे सेवा केली. या जीवनामध्ये आपण बघू की ऍक्च्युअल आनंदी व्यक्ती कोण आहे, जो सेवा करतो. अर्थात आता तो मेन सब्जेक्ट आहे की कोणाची सेवा. तर निस्वार्थ हेतू जो सगळ्यांची सेवा करतो तो ऍक्च्युली हॅपी आहे. तो त्याच्याकडे पैसे पण नसतील तर आणि काही नसेल तरी तो तो आनंदी आहे. आलं लक्षात? तर सेवा हा एकमेव गुण आहे जो सगळ्या जीवनाला लागू पडतो. थोड्या मी कोणाची करत नाही सेवा, तो पत्नीची करेल, मुलांची करेल, कोणाची ना कोणाची सेवा करेलच. पण तो सेवेशिवाय राहू शकणार नाही. पण ऍक्च्युअल आनंदाचा अनुभव ज्याला कधी येईल, जेव्हा तो या इंद्रियांच्या स्वामींची सेवा करेल, तो ऍक्च्युअल आपल्या स्वामींची सेवा करेल, तेव्हा या तो जसं अन्न जे आहे ते तोंडात दिल्यानंतर तो पचन झाल्यानंतर काय होईल, ऍक्च्युली सगळ्यांना सगळ्या शरीराला पोषण मिळेल. तसं झाडाच्या मुळाला पाणी टाकल्यानंतर काय होईल, झाडाच्या सर्व अवयवांना पाणी पोचेल. त्या प्रकारे भक्ती योग आहे. तर आपण हे जे बघितलं की भगवंतांचे अवयव आणि त्यांचं उत्पादन कसं झालं, तर हे एक काय म्हणतात त्याला, एक उदाहरण हे आपण बघितलं. जिव्हा रस त्यांचे काय म्हणतात त्याला, अधिष्ठात्री देवता आणि विराट रूपाचा कुठला भाग आहे, तो विराट रूपाची जीवा मेन आहे. त्याच्यातून बाकी सगळ्यांना रस आणि जल मिळेल. तर हाच आपल्याला लागू पडेल सर्व इतर अं, इंद्रियांना. ठीक आहे, आपण ते वाचन करूया. तर विराट रूपाची जीवा ही देवता, पितर आणि सामान्य लोकांना अर्पण करण्यात येणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांचे आणि स्वादिष्ट रसयुक्त पदार्थांचे उगम. भगवंताच्या विराट पुरुषाच्या ऐश्वर्यांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले. ते म्हणतात की विराट रूपाचे मुख हे सर्व प्रकारच्या आवाजांचे उगमस्थान आणि अग्निदेवता ही त्यांची अधिष्ठात्री देवता आणि त्याच्या शरीरातील त्वचेसहित इतर 6 स्तर हे गायत्री सारख्या वैदिक मंत्रांची प्रातिनिधिक उगमस्थाने आहे. गायत्री मंत्र हा सर्व वैदिक मंत्रांचा प्रारंभिक मंत्र आहे आणि
त्याचे विवरण भागवतांच्या प्रथम स्कंदात करण्यात आले. विराट रूपाचे निराळे अवयव म्हणजे निराळी उपस्थाने व त्यांची रूपही भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्यामुळे जाणले पाहिजे की वाणी, त्वचा, जिव्हा इत्यादी भगवंतांचे दिव्य रूपही या अवयवांनी युक्त असल्याचे दर्शवते. भौतिक वाणी किंवा अन्न ग्रहण करण्याची शक्ती मूळतः भगवंतांपासूनच उगम पावते. परंतु अशा सर्व क्रिया म्हणजे मूळ उगमस्थानातील क्रियांची विकृत प्रतिबिंब आहे. तर बेसिकली भगवंत पण द्विभुज आहेत, कृष्ण जे आहेत. आणि तिथल्या प्रकार तिथे आपण जे काय करतो, बोलतो, खातो वगैरे, त्याची विकृत प्रतिबिंब काय या भौतिक जगात आपण करतो. सगळ्या क्रियांचा उगम स्थान भगवंत आहे, पण त्याची प्रात्यक्षिक आपण इथे हे विकृत रूपे करतो भौतिक जगात. दिव्य अस्तित्व हे आध्यात्मिक विविधता विरहित नसते. आध्यात्मिक जगात भौतिक विविधतेची सर्व विकृत रूपे आपल्या मूळ आध्यात्मिक स्वरूपात पूर्णपणे उपस्थित आहे, तिथे आहेच. भौतिक आणि आध्यात्मिक वैविध्यामधील भेद इतकाच आहे की भौतिक वैविध्ययुक्त क्रिया त्रिगुणांनी प्रदूषित झालेल्या असतात, तर आध्यात्मिक जगातील सर्व शक्ती विशुद्ध. म्हणजे काय झालेलं आहे, सत्व रजगुण हे तीन काय करतात, आपल्याला दोरखंडाने बांधल्या जातात. प्रत्येक क्रिया सात्विकी असो, ती पण आपल्याला काय करते, कर्म, त्याला काय मिळेल, आपल्याला प्रतिक्रिया मिळेल. प्रत्येक कार्यामध्ये आपण बांधल्या जातो. ते तिकडे नाही. हा एक फरक. तर आध्यात्मिक जगात सर्व शक्ती विशुद्ध असतात, कारण त्या अनन्य दिव्य प्रेमही भगवत सेवेत संलग्न असतात. कारण त्या भगवंतांच्या सेवेमध्ये आपण ती सगळी कार्य करत असल्यामुळे तिथे बंधन नाही. आध्यात्मिक विश्वात भगवंत हे सर्व वस्तूंचे भोगतात आणि तेथील सर्व जीव त्यांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न झालेले असतात. आणि जीवांची सेवा ही प्राकृतिक गुणांनी प्रदूषित झालेली नसते. तेथील सर्व क्रिया भौतिक जगातील सर्व कल्मशांपासून पूर्णपणे मुक्त असतात. परंतु निराकार म्हणतात की त्या आध्यात्मिक स्तरावर निर्विशेष शून्यत्वही नसते. नारद पंचरात्रामध्ये काय म्हटलं आहे की भक्तिपूर्ण सेवा काय आहे, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेश ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती. मूळतः सर्व इंद्रिय भगवंतांच्या इंद्रिय आगारापासून उत्पन्न झालेली आहे. म्हणून भौतिक जगातील इंद्रियांच्या क्रिया भक्तिपूर्ण सेवेद्वारे विशुद्ध करणे आवश्यक आहे. ही आता इंद्रिय आपली कलुषित झालेली आहे, प्रदूषित झाली, ती शुद्ध करायची प्रक्रिया काय, या इंद्रियांनी भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न. तेव्हा ही इंद्रिय शुद्ध होती आणि तेव्हा मग आपली सेवा शुद्ध होती. आता आपण अशुद्ध इंद्रियांनी भगवंतांची सेवा करतो आहोत, तरी भगवंत स्वीकारतात. तर त्या स्वीकारल्यामुळे काय होत आहे, तर प्रेम बघून त्या आपली इंद्रिय शुद्ध होत. आणि त्यानंतर जो ऍक्च्युअल सेवा होईल, अजून ऍक्च्युअल सेवा झालीच नाही. ऍक्च्युअल सेवा कधी होईल, जेव्हा शुद्ध इंद्रियांनी प्रेममय भक्तिमय सेवा. अर्थात शुद्ध सेवा आहे चालू, कारण त्याचा मागचा हेतू आपला काय, की भगवंतांना संतुष्ट करणे, आहे की नाही. तर अशा प्रकारे सद्यस्थितीतील आपल्या भौतिक कृतींचे केवळ शुद्धीकरण केल्याने जीवनाची पूर्णता प्राप्त होऊ शकते. फक्त या जीवनाचा मेन उद्देश काय आहे? आत्मसाक्षात्कार, आपल्या अंतःकरण शुद्धीकरण करणे, शुद्ध करणे. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया निरनिराळ्या उपाधींमधून मुक्त झाल्यावर पुढे सुरू होते. फर्स्ट थिंग काय, उपाधी काढायला पाहिजे. मी शरीर आहे, मी हा इंजिनियर आहे, मी टमका टमका आहे, मी बॉस आहे. हे उपाधी गेल्यावर सुरू होते. प्रत्येक जीव स्वतःची, आपल्या कुटुंबियांची, समाजाची, राष्ट्राची इत्यादींची कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी सेवा करण्यात मग्न असतो. परंतु दुर्दैवाने अशा सर्व भौतिक आसक्तीमुळे तो हे करत असतो, ती सेवा करत. भौतिक आसक्तीचे भगवत सेवेमध्ये केवळ रूपांतर करणे आवश्यक आहे. आसक्ती आपल्याला घालवायची नाहीये, फक्त काय करायचं, भौतिक आसक्ती काढून दृष्टाशी आसक्त व्हायचं.
आणि अशा रूपांतरामुळे भौतिक आसक्तीपासून मुक्त होण्याचा उपचार आपोआपच सुरू होतो. म्हणून अन्य कोणत्याही मार्गापेक्षा भक्ती मार्गाद्वारे मोक्षाची सहजपणे प्राप्ती होऊ शकते. काही नवीन करणे नाही आपल्याला. कारण भोगी काय करताय, तो काय करताय, तो इंद्रिय भोग करता स्वतःसाठी. तिथे काय करायचं, म्हणजे खातो, जे काय करतो, बघतोय म्हणजे तिथे फक्त काय करणे, प्रसाद खाणे. तो तू काय प्रसाद खाणे, भगवंतांचा अवशेष, म्हणजे भगवंतांनी खाल्लेले पदार्थ खाणे, हे की नाही. तर अशा प्रकारे जे आहे या क्रिया भक्ती मार्गामध्ये सहज होऊ शकते. तो कुठे ना कुठे आसक्त असेल, तर तीच आसक्ती ते कृष्णावर आणली, हे की नाही. आपण म्हणतो लोक कशा कुठे कुठे आसक्त असतात, व्यक्तींवर आहे ना, क्रिकेट स्टार, फिल्म स्टार, जे हे जे देवताच आहेत त्यांचे, तेही फक्त कृष्णाकडे आपण आणणे. भगवद्गीतेत म्हणतात की मनुष्य निर्विशेष वादांमध्ये आसक्त असेल तर त्याला अनेकविध प्रकारचे क्लेश भोगावे लागतात. पण भक्ती योगामध्ये असेल तर तो ऑटोमॅटिक आपण सहजपणे तो भक्ती स्वीकारतो. तो लवकर शुद्ध होतो. सर्वासुनांच वायुश्च तन्नासे परमायणे अश्विनो रोषधीनांच घ्राणो मोद प्रमोदय. आपण हे तुम्ही वाचून टाका हे, जे 1 ते 16 जे आहे कशा प्रकारे निर्माण झाले. विराट पुरुषांची जी इंद्रिय आहेत त्याच्यापासून प्रत्येक इंद्रिय, त्याचा इंद्रिय देवता आणि त्याचे कार्य निर्माण झाले. ठीक आहे. त्यानंतर आपण येतो 18वा श्लोक. एक पाद आणि विभूती आणि त्रिपाद विभूती. सो अमृतस्या भयस्तेषो मर्त्यम अन्नम यदत्यगा महिमेश ततो ब्रह्मन पुरुषस्य दुरत्तेज. सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवंत हे अमरत्वाचे आणि निर्भयत्वाचे नियंता आहे, आणि ते मृत्यू व भौतिक जगातील सकाम कर्मांच्या पलीकडे आहे. म्हणूनच हे नारदा, त्यांच्या महात्म्याचे परिणाम करणे त्यांच्या महात्म्याचे परिमाण करणे अशक्य आहे. परिणाम म्हणजे मोजमाप करणे अशक्य आहे. बहुतेक भगवंतांच्या 3/4 दिव्य अंतरंगा शक्तीतील त्यांचे महात्म्य पद्मपुराणात सांगण्यात आले. या ठिकाणी म्हटलं की भगवंतांच्या 3/4 अंतरंगा शक्तीने व्यापलेल्या चित आकाशातील ग्रहलोक हे त्यांच्या बहिरंगा शक्तीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोकांपेक्षा फार फार मोठे आहेत. म्हणजे एक भौतिक जगात जेवढे पण जीव आहेत, काउंट करा तुमचं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जीव जे आहेत हे आध्यात्मिक जगात आहेत, हे पद्मपुराणात सांगितलंय. चैतन्य चरितामृत मध्ये भगवंतांच्या बहिरंगा शक्तीमधील सर्व ब्रह्मांडाची तुलना अंडीवर मोहरीशी केली. इव्हन बहिरंगा शक्तीत किती जीव आहेत तेही आपण काउंट करायचं शकतो. काय म्हटलेलं आहे की बहिरंगा शक्ती म्हणजे या भौतिक जगामध्ये असंख्य ब्रह्मांड आहे. ती कशी आहे की एका बकेटमध्ये मोहरी जी असते, बकेटभर मोहरी आहे. तर मोहरी मोजू शकता का तुम्ही किती आहे? मोहरी एवढी असेल, फुल मोठी बकेट भरून तेवढे आहेत. त्यामधील प्रत्येक मोहरीचे बीज म्हणजे एक ब्रह्मांड आहे, एक एक ब्रह्मांड आहे. असंख्य ब्रह्मांड आहे, त्यात असंख्य जीव आहे. आणि आपलं ब्रह्मांड सगळ्यात छोटं आहे असं सांगितलेलं आहे. बाकी ब्रह्मांड याच्यापेक्षा भरपूर मोठे आहे. त्यापैकी आपण राहत असलेल्या एका ब्रह्मांडातील ग्रहांची संख्या ही मानवी शक्तीने जाणता येणार. आपण या ब्रह्मांडाबद्दलच माहिती जाणू शकत. असे असताना हंडीवर मोहरीशी तुलना केलेल्या सर्व ब्रह्मांडातील सर्व ग्रहांची संख्या आपण कशी काय जाणू? आणि आध्यात्मिक जगातील ग्रहलोकांची संख्या ही भौतिक जगातील ग्रहलोकांपेक्षा निदान 3 पटीने तरी आहे. तर ती जाणणे अशक्य आहे. हे ग्रहलोक आध्यात्मिक असल्यामुळे त्रिगुणांच्या पलीकडे आहे. ते तर केवळ विशुद्ध सत्वामध्ये बनले आहेत. त्या ग्रहलोकांमध्ये ब्रह्मानंद परिपूर्ण रूपामध्ये उपस्थित असतो. त्यापैकी प्रत्येक लोक हा शाश्वत, अविनाशी
आणि या भौतिक जगात अनुभवास येणाऱ्या सर्व प्रकारच्या कल्मशांपासून मुक्त आहे. तिथे कुठल्याच प्रकारे जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये. आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक क्लेश नाही. प्रत्येक लोक स्वयंप्रकाशित असून त्यांचे तेज लक्षावधी भौतिक सूर्यांच्या एकत्रित तेजापेक्षा अधिक आहे. सगळे स्वयंतेजित प्रकाशमय आहे. आणि तो प्रकाश पण असा नॉर्मल नाही जसा आम्ही लावलाय आता. हा प्रकाश मला मला थोडा तेजस्वी बनवतो. आता काय अंधार आहे. आता लावलं तर काय होईल? अरे हा बंद झाला का? हा आहे बा. थोडा झाला प्रकाशित, आता मी थोडा स्वयंप्रकाशित झालो. त्या ते ते हे काय हा ट्यूबलाइट आहे छोटासा. पण विचार करा, लक्षावधी भौतिक सूर्य एकत्रित जशी तेज आहेत, तशी ही ग्रहलोके आहेत तेजस्वी आहे. या ग्रहातील निवासी हे जन्म मृत्यू जरा व्याधीपासून मुक्त असून त्यांना सर्वच गोष्टीचे पूर्ण ज्ञान आहे. आपण आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला फार थोड्या गोष्टींचं ज्ञान आहे. बाकी इतर कुठल्याच गोष्टीचं ज्ञान त्यांना सगळं ज्ञान आहे. ते निवासी दैवी असून सर्व प्रकारच्या चिंतेतून व आकांक्षातून मुक्त असतात. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. या भौतिक जगामध्ये काय प्रॉब्लेम आहे आपला? इच्छा आणि द्वेष या द्वंद्वामध्ये आपण फसलो. द्वंद्व मोहेन भारत. त्या मोहाने आपण फसलोय. तिथे ते नाही. त्या ठिकाणी त्यांना त्या वैकुंठ लोकांच्या अधिष्ठाता असणाऱ्या भगवान श्री नारायणांची दिव्य प्रेममय सेवा करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करत नाही. तिथे काय नुसता शेड्यूल आहे सेवा. त्या सेवेचाच आनंद आहे. असे मुक्तात्मे सामवेदामध्ये उल्लेखलेल्या गीतांचे अविरतपणे गायन करीत असतात. वेदे सांग पद उपक्रमो उपनिषदेर वेदे सांग पद उपक्रमो उपनिषदेर गायंती यम सामगा. ते सर्व मुक्तात्मे म्हणजे पाच मूर्तिमान उपनिषदेच आहेत. श्रीपाद विभूती किंवा भगवंतांची अंतर्गत शक्ती म्हणून जाणली जाणारी तीन चतुर्थांश शक्ती म्हणजे भौतिक आकाशांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या भगवत धामच आहे. त्याला म्हणतात त्रिपाद विभूती भगवत धाम. आणि पाद विभूती एक पाद विभूती म्हणजे त्यांची बहिरंग शक्ती. ही ही एक चतुर्थांश शक्ती आहे म्हणून हे प्राकृत जगत आहे. प्राकृत जग एक पाद विभूती. त्रिपाद विभूती दिव्य आहे तर एकपाद विभूती क्षणभंगूर आणि अशाश्वत. भगवंतांना आणि त्यांच्या दिव्य धामातील शाश्वत सेवकांना मंगलमय अच्युत आणि आध्यात्मिक नित्य नूतन शाश्वत रूप आहे. त्यांची रूपे बदलत नाही. आपले रूप बदलत आहे. आता आपण म्हातारे होत आलो 10 वर्षांनी अजून म्हातारे अजून. तिथे ते असं होत नाही. ते शाश्वत आहे. दुसऱ्या शब्दात त्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधीही नाही. ते सनातन धाम दिव्य सुख उपभोग आणि सौंदर्य व आनंदाने परिपूर्ण. याच वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवताच्या प्रस्तुत श्लोकामध्ये करण्यात आली. सौंदर्य म्हणजे तिथे ब्युटी पार्लर नाही. सगळे ऑटोमॅटिक जन्मदात सुंदर आहे. याची पुष्टी कुठे दिली आहे? श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकात दिली आहे. ही दिव्य प्रकृतीचे वर्णन अमृत असे करण्यात. उतामृत तत्व शेषान शेषान परमेश्वर अमरत्वाचे स्वामी आहेत. आणि दुसऱ्या शब्दात भगवंत हे अमर आहे आणि ते अमरत्वाचे स्वामी असल्यामुळे आपल्या भक्तांनाही अमरत्व प्रदान करू शकतात. भगवद्गीतेत म्हटलं आहे की जो कोणी त्यांच्या अमृत धामामध्ये प्रवेश करतो तो त्रिविध दुःखांनी भरलेल्या मोठ्या लोकांमध्ये कधीही परत येत नाही. म्हणून भगवंत काही भौतिक जगातील स्वामी सारखे नाही. भौतिक जगातील स्वामी आपल्या सेवकांना बरोबरीचा आनंद उपभोगू शकत नाही. तो अमर नाही व तो आपल्या सेवकांना अमरत्व प्रदान पण करू शकतो. सर्व जीवांचे प्रमुख असणारे भगवंत आपल्या भक्तांना अमरत्व आणि दिव्य आनंदासहित आपल्या व्यक्तित्वावरील सर्व गुण प्रदान करू. भौतिक जगामध्ये सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात चिंता किंवा भय असतो. परंतु भगवंत मात्र स्वतःच निर्भय असल्याने आपल्या शुद्ध भक्तास तोच निर्भयपणा प्रदान करतो. भौतिक अस्तित्व हेच एक प्रकारचे भय आहे.
कारण सर्वच भौतिक शरीरांमधील जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीचे परिणाम प्राणीमात्रांना सदैव भयग्रस्तच ठेवतो. भौतिक जगामध्ये काळाचा सदैव प्रभाव असतो. म्हणजे तो एखाद्या गोष्टीचा एका स्थितीतून दुसऱ्यामध्ये विकार किंवा बदल घडत असतो. काळ जो आहे तो आपल्याला काय करतो, बदलतोय. जरा, व्याधी, जन्म, मृत्यू होतात. तर आणि जीव हा स्वरूपता अविकारी किंवा बदल रहित असतो, आत्मा बदलत नाही. तरी काळाच्या प्रभावामुळे घडून येणाऱ्या विकारांनी अतिशय दुःख भोग तो समजतो की मी शरीर आहे. म्हणजे आपण म्हणून आपण म्हणतो अरे मी बुद्धा झालो, वृद्ध झालोय किंवा मला हे होतं. शाश्वत काळाचे बदलते परिणाम भगवंतामध्ये पूर्णपणे अनुपस्थित असतात. त्यामुळेच ते काळाचा प्रभाव तिथे काळाचा प्रभाव कार्यरत नसतो. तसेच तेथे कोणत्याही प्रकारचे भयही नसते. भौतिक जगामध्ये तथाकथित सुख हे मनुष्याने स्वतः केलेल्या कर्मामुळे फलित. स्वतःच्या कठोर परिश्रमाने तो श्रीमंत होऊ शकतो. परंतु अशा कष्टार्जित सुखाच्या स्थायित्वाविषयी त्याच्या मनात सदैव संशय आणि भय हे घर करून राहिलं असतं, की नाही. पैसा त्याच्याकडे नसतो, त्याला जास्त भय नसतो. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला तो भयभीत असतो. कारण चोरी, आपले रिलेटिव्ह घेऊन जातो, काही ना काही त्याला प्रॉब्लेम. तथापि सुख मिळवण्यासाठी भगवंतामध्ये कोणालाही प्रयास करावा लागत नाही. आनंद हा जीवाचा स्वभावच आहे. जे वेदांत सूत्रामध्ये काय म्हटलंय, आनंदमय अभ्यासात जीव हा स्वरूपताच आनंदी असतो. आध्यात्मिक प्रकृतीतील आनंद सदैव नवनवीन रसग्रहणाने वृद्धिंगत होतो. त्या ठिकाणी आनंद कमी होण्याचा प्रश्नच होत. असा विशुद्ध दिव्यानंद जनलोक, महरलोक, सत्यलोक या लोकांसहित ब्रह्मांडामध्ये इतरत्र कुठेही आढळत नाही. कारण ब्रह्मदेव सुद्धा सकाम कर्माच्या आणि जन्ममृत्यूच्या नियमाधीन आहे. यास्तव या ठिकाणी म्हटलंय की दुरत्यज, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर शाश्वत भगवतधामात प्राप्त होणाऱ्या दिव्यानंदची कल्पना ही स्वर्गलोकाच्याही पलीकडील लोकांमध्ये उन्नत होण्याची पात्रता असणाऱ्या मोठमोठ्या ब्रह्मचारी आणि संन्याशांनाही करता येणार. भगवतधामात काय दिव्यानंद आहे तो कोणी इमॅजिन नाही करत. किंवा भगवंताचे महात्म्य इतके श्रेष्ठ आहे की त्याची कल्पना श्रेष्ठ अशा ब्रह्मचारी संन्याशांनाही करता येणार. तथापि असा आनंद विशुद्ध भगवत भक्तांना भगवंतांच्या कृपेने प्राप्त होतो. पादेषु सर्वभूतानि पुंसां स्थितिपदो विदुः अमृतम क्षेमम अभयम त्रिमूर्धनो धाई मूर्धसु. सर्व प्राणी मात्र अस्तित्वात असणाऱ्या आपल्या एक चतुर्थांश शक्तीद्वारे भगवंत सर्व भौतिक ऐश्वर्यांचे परमश्रेष्ठ आगर आहे, हे जाणून घे. कोण म्हणताय? ब्रह्मदेव नारद. अमरत्व, निर्भयपणा आणि वार्धक्य व व्याधीच्या दुःखातून मुक्तता हे भगवत धामात अस्तित्वात आहे. भगवत धामात काय आहे? अमरत्व, निर्भयपणा आणि वार्धक्य व व्याधीच्या दुःखातून मुक्त. असे ते भगवतधाम तीन उच्चतर लोकांच्या तसेच भौतिक आवरणांच्याही पलीकडे आहे. तर भगवंतांची तीन शक्ती आहेत. कुठल्या? संधिनी, संवित आणि ल्हादिनी. त्या कशा प्रकारे कार्य करतात? तर इथे लिहिलं आहे, भगवंतांच्या संधिनी शक्तीच्या एकूण निर्मितीपैकी, म्हणजे संधिनी म्हणजे हे पूर्ण पूर्ण विभूत, त्रिपाद आणि एकपाद. तर या निर्मितीपैकी एक चतुर्थांश भौतिक जगात आहेत आणि तीन चतुर्थांश आध्यात्मिक. म्हणजे ही झाली संधिनी शक्ती. पूर्ण जग आध्यात्मिक आणि भौतिक. भगवंतांची शक्ती ही तीन पूरक भागामध्ये विभागली: संधिनी, संवित आणि लाद. तर भगवंत हे अस्तित्व, ज्ञान आणि आनंदाचे परिपूर्ण प्राप्त. अस्तित्व म्हणजे संधिनी, संवित म्हणजे ज्ञान आणि ल्हादिनी म्हणजे आनंद. संवित, संधिनी, संवित, ल्हादिनी. संधिनी म्हणजे आपलं अस्तित्व, ज्ञान म्हणजे संवित आणि ल्हादिनी म्हणजे ब्लिस, आनंद. अशा अस्तित्व, ज्ञान आणि आनंदाची जाणीव या भौतिक जगामध्ये अत्यल्प प्रमाणात प्रकट. आणि भगवंतांचे अंश असणारे जीव मुक्तावस्थेमध्ये अशा अस्तित्व, ज्ञान आणि आनंदयुक्त चेतनेचे आस्वादन करण्यास पात्र आहेत. तथापि भौतिक अस्तित्वाच्या बद्धावस्थेमध्ये क्वचितच ते वास्तवता
अस्तित्व, ज्ञान आणि जीवनाचे विशुद्ध सुख काय आहे याची अनुभूती करून घेऊ शकतो. भौतिक जगातील बद्ध आत्म्यांमध्ये संख्येने कैक पटीने अधिक असलेले मुक्तात्मे उपरोक्त संधिनी, संवित आणि लादिनी या शक्तीच्या सामर्थ्यांचा अमरत्व, निर्भयपणा व जराव्याधीपासून मुक्ती यांच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. आपल्याला तो अमरत्व अनुभव नाही, निर्भयपणा पण नाही, आणि जराव्याधीतून मुक्ती. भौतिक जगामध्ये ग्रहलोकांची रचना 3 स्तरामध्ये केली. आपण बघितलं, त्रिलोक, स्वर्गलोक, भूलोक आणि मर्त्यलोक. आम्ही स्वर्गलोक, मर्त्यलोक आणि पाताळ, हे तिन्ही लोक मिळून संपूर्ण संधिनी शक्तीचा केवळ 1/4 भाग व्यापतात. ऍक्च्युली इथे काय सांगितलं की हे एकच ब्रह्मांड झालं, स्वर्ग, आणि मर्त्य आणि पाताळ. पण एक ब्रह्मांड, असे असंख्य ब्रह्मांड जे आहेत, भौतिक ब्रह्मांड, ते 1/4 भागच संधिनीचा. त्या पलीकडील आध्यात्मिक विश्व हे, त्या ठिकाणी भौतिक जगाच्या 7 आवरणांच्या पलीकडे वैकुंठ लोक असतील. तर त्रैलोक्यातील कोणत्याही ग्रहलोकामध्ये या 3 स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ लोकात अमरत्व, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त अस्तित्वाची अनुभूती होऊ शकत नाही. ऊर्ध्वर स्तरावरील 3 ग्रहमंडळाचे सात्विक लोक म्हटले जाते. त्यामध्ये प्रदीर्घ आयुष्यासाठी सुविधा उपलब्ध असतात. ब्रह्मदेव, इतर देवता खूप जगतात. व्याधी आणि वार्धक्यापासून तुलनात्मक स्वातंत्र्य तसेच निर्भयत्वाची जाणीव असते. ते आहे, जास्त लोक म्हातारे होत नाही आणि निर्भयत्वाची थोडी जाणीव आहे. महान ऋषीमुनी आणि संत हे स्वर्गलोकाच्या पलीकडे असलेल्या महरलोकाची प्राप्ती करतात. परंतु त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण निर्भयत्व नाही, कारण कल्पाच्या अंती महरलोकाचाही विनाश व तेथील निवाशांना त्याच्या पलीकडे असणाऱ्या ग्रहलोकांवर जावं वरती ट्रॅव्हलिंग. तरी त्या ग्रहलोकांवर सुद्धा कोणी मृत्यूपासून मुक्त नाही. त्या ठिकाणी तुलनात्मक प्रमाणात दीर्घ आयुष्य, अधिक ज्ञान आणि पूर्ण आनंदाची आंशिक जाणीव, परंतु वास्तविक अमरत्व, निर्भयत्व आणि व्याधी जरापासून मुक्तता आदी गोष्टी भौतिक विश्वाच्या भौतिक आवरणांच्या पलीकडेच अनुभवणे शक्य आहे. हे सर्व गुण मस्तकावर स्थित आहे. अधासी मृत्यू. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया, पुढे कंटिन्यू करू पुढच्या रॅकडे. कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्णा. हा, हरे कृष्णा. परत परत विचारा. भगवंत अनंत अमर्याद आहे, आहेत म्हणत आहे. अमर्याद आहे, बरोबर. मग मग एक पाद विभूती किंवा त्रिपाद म्हणजे 1/3 किंवा 3/4 हे कसं काय मेजर करू शकतो, किंवा हे कशा म्हणजे कुठल्या अनुषंगाने म्हटलेलं आहे ते? तसं उदाहरण, तुम्ही कुठे राहता? हैदराबाद. हैदराबाद मध्ये राहता, हे की नाही? हैदराबादला एक क्षेत्रफळ आहे की नाही? हम्म. भारतामध्ये एवढे सगळे राज्य आहेत, त्यात हैदराबाद त्याला आहे. तर त्यामध्ये त्या क्षेत्रफळामध्ये तुरुंग आहेत का? हैदराबादला तुरुंग हो. आहे की नाही? हो. आहे. तर त्या ज्याला हैदराबादचं तुम्हाला क्षेत्रफळ माहित पडलं, तर त्यानुसार तुम्ही त्या हैदराबाद मधील तुरुंगाचं क्षेत्रफळ काढू शकता की नाही? हम्म. काढू शकता, हो. हे की नाही? एक हो. अंदाज येईल की नाही त्याचा? आलं लक्षात? पण हो. ते काय होईल, कारण तो जो तुरुंगाचं जो क्षेत्रफळ जे आहे ते इतकं कमी असेल हैदराबादमध्ये, कारण हैदराबादमध्ये म्हणजे जे तुम्ही जिथे राहताय तिथे समाजातील लोक जास्त आहेत, आणि त्याच्या समाजातील ते आपल्या काय म्हणतात त्याला, सरकारचे नियम पालन करणारे जास्त आहेत, आणि ते तोडणारे कमी असल्यामुळे ते क्षेत्रफळ जे आहे तुरुंगाचं ते कमी आहे, हे की नाही? त्याच प्रकारे भगवंत अनंत आहेत, आणि अनंत इन द सेन्स ते आपल्या सागण्यासाठी बसलेलं आहे, की आपले जे जीव जे आहेत म्हणजे भगवंत म्हणतात, जे भिन्न जे आपण आहोत, हे किती आहेत ते पण असंख्य आहे. पण ते कुठेतरी काउंट केले पाहिजे ना, काउंट इन द सेन्स हम्म. त्याची काय म्हणतात त्याला,
सॉर्ट ऑफ काय म्हणतात त्याला, परिमाण झालं पाहिजे ना, मोजन झालं पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की या उदाहरणाप्रमाणे की हा हा. बद्धजीव या भौतिक जगात जसं म्हटलं असंख्य ब्रह्मांड आहे, त्या असंख्य ब्रह्मांडामध्ये अति असंख्य जीव आहेत. तरीही हे बद्ध जीव हे कमी आहेत. हम्म. म्हणजे काही काही देशांमध्ये तुरुंगच एवढे मोठे एक सिटी असते, एवढे मोठे कैदी आहेत, पण तरी त्याच्यापेक्षा जास्त लोक समाजामध्ये असतात की नाही. अलग लक्ष. तर बरं, म्हणजे त्याप्रमाणे आपल्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु ते हा आपल्या भगवंतांसाठी. म्हटलं की आपण हे अमरत्व काय आणि हे भगवंतांची जी अ, अचिंत्य भेद तत्व हेही जाणू शकत म्हणजे अ, हम्म. आपण फक्त मिरॅकल काय समजू शकतो की भगवंतांचा लेश मात्र तथापि ते देव पदांबुजद्वय लेशानुग्रहित म्हणजे ब्रह्मदेव काय म्हणतात आहे की तुमची महिमा जी आहे ती कोण जाणू शकतं, जो तुमच्या पदकमलांचा लेश मात्र कृपा ज्याला प्राप्त आहे तो जाणू शकतो. मी नाही जाणू शकत. काय काय म्हणतात की ब्रह्मदेवांची प्रार्थना हम्म, अं, थोडक्यात त्याचं हे की मी अं, सर्व प्रजापतींचा पिता आहे. सगळे लोक, बरेच वेळ लोकांना माहित पण नाही की माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे. सगळे माझी पूजा करतात. अं, काय तो श्लोक आहे बरं, अभिवंदित पथी आस्थाय योगम निपुणम समायुत अं, हम्म, सोहम समामना यमयस तपोमय प्रजापतीनाम अभिवंदित पती आस्थाय योगम निपुणम समाहित तम नाद्य गच्छम यत आत्मसंभवा. ते काय म्हणतात त्या भगवंतांना की मी ग्रेट ब्रह्मा, माझ्या ज्ञानामध्ये मी परिपक्व आहे आणि सर्व प्रकारच्या तपश्चर्येमध्ये मी पार पडलोय, सगळं केलंय आणि सर्व मिस्टिक पॉवर मध्ये आणि आत्मसाक्षात्कारामध्ये निपुण आहे. आणि सर्व प्रकारचे जे प्रजापती आहेत ते रिस्पेक्टफुली माझं वंदन करतात, मला पूजा करतात. आणि तरी मी तुम्हाला जाणू शकत नाही, जरी तुम्ही माझे स्त्रोत आहात, म्हणजे मी तुमच्यापासून जन्मलोय, मी जाणू शकत नाही, तर ते काय जाणते. अलग लक्षात. तर आपल्यामध्ये जीवामध्ये सगळ्यात परिपूर्ण कोण आहे? ब्रह्मदेव. ज्यांचं ज्ञान, ज्यांची कपॅसिटी ज्यांना आपण समजू शकत नाही. ते सांगतात आहे की ते भगवंतांना समजू शकत नाही, तर आपण काय समजू शकणार. याच्या लक्षात. दिस इज हाऊ द अंडरस्टँडिंग. तर भगवंतांना पण तेच म्हणतात की कोण समजू शकतं, प्रसाद लेशानुग्रहित. पण भगवंतांची कृपा त्याला मिळाली तो भक्त्या माम भगवंतांना जाणू अभिजानात. शकतो. है. भक्त्या माम अभिजानात. हा, भक्ता जानाती. पण अथापि ते देव पदांबुजद्वय की तुमच्या चरणकमलाचा लेश मात्र ज्याला कृपा मिळाली तेव्हा तोही जाणू शकतो. कसा, पूर्णता नाही, थोडाफार प्रमाणात भगवंतांना असे आहेत. पण आपल्याला तेही करायची गरज नाही. आपण फक्त काय करताय की आपल्या गुरूंना प्रसन्न करणे, यानेच आपण कृष्णाला प्रसन्न करू. समजलं. जे मोठे मोठे आपण संपूर्णतः कृष्णाला जाणणे पण शक्य नाही. भीष्मदेव काय म्हणतात आहे की
नहि कश्चित करचित राजन पुमान वेद विधिस्थितम यद विजिज्ञासिता युक्तः मुह्यंती कवयोपि. हे भगवंतांना जाणणे अशक्य आहे. यद विजिज्ञासिता युक्ता, जो पण प्रयत्न, कोण कोण प्रयत्न करत आहे? कवयो. कवयो म्हणजे जे पॉवरफुल ग्रेट फिलॉसॉफर आहे ते प्रयत्न करतात आहे. केवढे प्रयत्न? इनएक्झॉस्टिव्हली. ते इन्क्वायरी करतात. एक्झॉस्टिव्ह म्हणजे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण ते मुह्यंती, मुह्यंती म्हणजे तेही भ्रमात पडतात. त्यांनाही माहित नाही की भगवंत काय आहे, भगवंतांची, भगवंत कोण आहे आणि त्यांचा प्लॅन काय. म्हणून तो जाणणे नाही. जसं उदाहरणार्थ काय, यशोदा माता काय म्हणते, की मग अरे माझ्या कृष्णाच्या तोंडामध्ये सगळे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मांड आहे, त्याच्यात वृंदावन आहे, त्याच्यात मी आहे, माझ्या अं, मांडीवर कृष्णा बसलेला आहे. ती म्हणून चक्कर आहे त्याला. ती म्हणते अरे हे काय चाललंय. तर माझं काय काम आहे, मला हे समजू शकत नाही. मी साधारण महिला आहे, म्हणून जय नारायण, मला मला मी फक्त तुमचे चरणी नमस्कार करू शकते बस. आपल्याला काय करायचं आहे, फक्त नतोस्मेहम. तर आता बेसिकली हे नेक्स्ट वर्ड तो मेन आहे, की ब्रह्मदेव जे आहेत हे काय सांगतात आहे, आपल्या आता जो झाला, की मी जाऊन तुम्हाला जाणू शकत नाही, म्हणून मी काय करतो, नतोस्मेहम. नतोस्मेहम तच्चरणम समीयुषाम भवच्छिदम स्वस्ति अयनम सुमंगलम यो हि आत्ममाया विभवयम स्म पर्यगात यथा नभ स्वांतम अथा परे कुतो. ते सांगतात, म्हणून मी काय करतो, देअरफॉर मी तुमच्या चरणी आश्रय मागतो, सरेंडर होतो. कारण तेच मला काय करू शकतात, या भौतिक जगातील जन्म मृत्यू जरापासून मला मुक्त करू शकतात. तो बेसिकली सेम यशोदा आणि ब्रह्मदेव काय करतात आहे, भीष्मदेव म्हणतात कोणी जाणू शकत नाही, म्हणून हे म्हणतात आम्ही प्रयत्न करणार नाही, आम्ही काय करतो, नतोच. हरे कृष्ण. तर तेच आपण काय करायचं आहे, कारण काय, ब्रह्मदेव आपले गुरु आहे, गुरुंचे गुरु, परमगुरु आहे की नाही. येतं लक्षात. हरे कृष्ण आहेत. म्हणजे मला असं वाटतं आपल्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं वाटतं, किंवा होय अजून का. होय. थँक्यू. हरे नाही कृष्ण. नाही, थँक्यू. हरे कृष्ण. अजून कोणाचा काय प्रश्न आहे का? ठीक आहे. ऍक्च्युली या जानेवारीमध्ये मग फुल महिन्यात काही ना काही होतच होत बेसिकली. त्यामुळे आपले क्लासेस थोडे झाले नाही. पण बघूया आता, होत राहतील व्यवस्थित. सॉरी, काही असेल तर मला व्हॉट्सअप करा, पण वाचत राहा, वाचन करत राहा. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. जय